मित्रांनो नमस्कार. मी गोपाळ कुलकर्णी. माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे. वेळ अमावस्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण असा हा उत्सव असतो. आज शेतामध्ये सर्वच शेतकरी जातात आणि ज्यांना शेत आहे ते पण जातात आणि केव्हा ज्यांना शेती नाही त्यांना पण ते आवर्जून बोलवत असतात. आज वेळ निमित्त भजी, आंबील, तिळाच्या कुंडीच्या पोळ्या म्हणतात त्याला, उंडे असा बेत असतो आणि एक वनभोजनाचा एक आनंद या निमित्तानं लुटला जातो. असा एक पारंपरिक उत्सव वेळामोशा साजरा केला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी जी अमावस्या असते त्या दिवशी वेळामोशा म्हणतात. वेळामोशाचा अपभ्रंश असा आहे की बेळ म्हणजे हा कर्नाटकामधनं शब्द आलेला आहे. म्हणजे आपला पूर्वी निजामाची राजवट होती. मराठवाड्यामध्ये पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा आणि लातूर जिल्हा हे कर्नाटकाच्या सीमेवर असलेला जिल्हा असल्यामुळं इथे वेळामोशा साजरी केली जायची आणि त्याला अपभ्रंश होऊन त्याला वेळामोशा असं म्हणतात. तर वेळामोशा कशी साजरी केली जाते याबद्दलचा वृत्तांत आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यानिमित्त आपण विविध सेलिब्रिटींचे वेळामोशा कशी साजरी केली ते त्याचा देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहू. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. डोईवर मातीच्या मडक्यामध्ये आंबील घेऊन शेतकरी आपल्या शेतामध्ये जातात. हे आहे लातूरचे बसस्थानक. लालपरीमधून शेताकडे जाण्यासाठी व आपल्या गावाकडे जाण्यासाठी लातूरकरांनी अशी एकच गर्दी केली होती. वेळामोशा दिवशी रस्ते असे ओस पडलेले असतात. संचारबंदी लागू असल्याचा आभास यावेळी होतो. सगळे व्यवहार बंद असतात. व्यापारी आपले दुकाने बंद ठेवतात. यावेळी अनेक ठिकाणी दुकानाचे शटर खाली असल्याचे दिसून येते. रस्ते असे सुनसान पडलेले असतात. सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो. वेळामोशा दिवशी शेतकरी अशा प्रकारे चिखलाचे 5 पांडव तयार करून कणकीची देवे तयार करून मनोभावे पूजा करतात. नैवेद्य दाखवला जातो, आरती केली जाते, फुले वाहून व फळं ठेवून यावेळी पांडवाची मनोभावी पूजा केली जाते. कोप उभी करून त्याभोवती शाल रचली जाते आणि पांडव या कोपीमध्ये ठेवले जातात. ओलगे ओलगे सालम पलगे सालम पलग्या जाते. सालम पलग्या सालम पलग्या सालम पलग्या सालम पलग्या सालम पलग्या सालम पलग्या. या आहेत लातूरच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे मॅडम. त्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणची संस्कृती जोपासण्याचा त्या प्रयत्न करतात. सण उत्सवात त्या उत्साहाने सहभागी होत असतात. सध्या निवडणुकीची धामधूम आणि एक प्रकार आचारसंहिता पण लागू आहे. अशा प्रकारे वेळामोशीची होती. याची संधी साधून वर्षाताई शेतामध्ये गेल्या आणि त्यांनी अत्यंत भक्तिभावाने काळ्या आईचे, पांडवाचे व लक्ष्मीचे पूजन केले. वर्षाताईंसोबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे देखील सहभागी झाले होते. हे आहेत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. हे आहेत निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर. संभाजी भैयांनी आपल्या कुटुंबियासमवेत शेतामध्ये भक्तिभावाने व उत्साहात वेळामोशा साजरी केली. त्यांच्या मातोश्री रूपाताई पाटील निलंगेकर, बंधू अरविंद पाटील निलंगेकर व निलंगेकर कुटुंबातील
सर्वजण उपस्थित होते. यावेळी भैयांनी झोका खेळण्याचा आनंदही लुटला. आमदार धीरज देशमुख यांनी बाभळगाव येथील आपल्या शेतात वेळामोशा साजरी केली. यावेळी झोका खेळण्याचा आनंद मनमुरादपणे लुटला जातो. आपले वय लपून अनेक जण झाडाला दोरी बांधून झोका खेळतात. मांजरा साखर कारखान्याचे डायरेक्टर तात्यासाहेब देशमुख यांनी आपल्या कुटुंबियासमवेत पाखरसांगवी येथे वेळामोशा साजरी केली. लातूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर अशोक अर्दवाड यांच्या ह्या आहेत मातोश्री. वय झाले असले तरी त्यांचा उत्साह बघण्यासारखा आहे. वॉकरच्या साह्याने त्या वेळामोशा साजरी करण्यासाठी आपल्या शेतामध्ये दाखल झाल्या होत्या. अर्दवाड कुटुंबियांनी उत्साहात आपल्या शेतामध्ये वेळामोशा साजरी केली. आता आपण पाहूया काही सेलिब्रिटींनी शेतामध्ये त्या पद्धतीने वेळामोशा साजरी केली त्याची ही. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पाखरसांगवी, लातूरपासून जवळच असलेल्या पाखरसांगवी या गावामध्ये. मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर आणि आमचे परम मित्र तात्यासाहेब देशमुख यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत. या तात्यासाहेबांनी वेळामोशा कशी साजरी केली ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर आता तात्यासाहेब देशमुख यांच्या शेतातील वेळामोशा. तात्यासाहेब देशमुख यांनी भक्तिभावाने पांडवाची पूजन केले. सगळे थांबा. अक्षय पुन्हा अक्षय हे बोलून हे आहेत तात्यासाहेब देशमुख यांचे कुटुंबीय. या कुटुंबियांनी अत्यंत भक्तिभावाने पांडवाचे दर्शन घेतले. आता सुद्धा काही म्हणणार तेव्हा जवळ हां रेडी. चला इकडे बघा. नमस्कार, मी तात्यासाहेब दादासाहेब देशमुख, राहणार पाखरसांगवी. आणि आज योगायोग आमचे कुलकर्णी सर भेट झाली. त्यांना मग मी येळामोशाच्या निमित्तानं शेतात जेवणासाठी निमंत्रित केलेलं आहे. पण हा जो सण आहे आमचा,
लक्ष्मीपूजन शेतकऱ्यासाठी हा येळामोशा म्हणून फक्त आपल्या उस्मानाबाद जिल्हा आणि लातूर जिल्हा आणि काही बीडचा काही भाग जे बाँड्रीला लागत आहेत हे लोक फक्त येळामोशा ही सण साजरा करतात. आणि खूप पूर्वीपासून लातूर जिल्ह्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हा सणाचे आहे. आणि थोडं काय असं लोकांनी थोडं लातूर शहर जवळ असल्यामुळं लोक एक आता तुम्हाला लातूरमध्ये माणूस पण दिसणार नाही. सगळे खेड्यांनी येळामोशा सणाच्या निमित्तानं प्रत्येक जण कुणाचे रिलेटिव्ह असतात, कुणाचे मित्र असतात. त्याच्यामुळं सगळे जेवण करण्यासाठी आणि काय असतं जेवणात एक आंबील किंवा आपली भजी उंडे वेगवेगळे प्रकार असतात. जसं आपण हे करतो आपण दाल भाटी त्या टाईपचे उंडे वगैरे असतात तिथं. त्याच्यामुळे सगळ्यांचा सण हा लक्ष्मीपूजन येळामोशाचं 5 पांडव मांडायचे आणि पांडवाची पूजा करून नंतर लक्ष्मीपूजन करून एक कूप मांडून सगळे व्यवस्थित करून आपण त्यांची पूजा करायची. नंतर जेवणाचं वगैरे सगळं असल्यामुळं हा सण पारंपरिक पूर्वजापासून आम्ही दोन जिल्ह्यात आणि काही भाग हे सगळे आम्ही साजरा करतो. नंतर पूजा झाल्याच्या नंतर आम्ही आंबील जे असते आपण बनवलेले ते असे पिकावर थोडं जे आपले जे पिकं आहेत गहू राहू हरभरा राहू ह्याच्यावर थोडं पूजेचं आपलं गोमूत्र समजल्यासारखं ते पदार्थ आपण उत्पन्नात भर यावी म्हणून आपण ते आंबील शेतात फिरवतो. आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला आपण ते दूध उतू घालून दूध आपण ज्या साईडला उतू जाईल त्या साईडचा पिकाची भरभराट हो ह्याची आम्ही अपेक्षा करतो. आणि नंतर 5-6 वाजच्या टायमाला आम्ही पूर्वीपासूनच एक प्रथा आहे ते हेंडगे करायचे. हेंडगे म्हणजे आपण कडब्याची पेंडी किंवा बाकीचं हे दसर तुराट्या वगैरे बाजूला एक गडी तयार करतात आणि आपण शेताच्या बाजूला बाजूला एक पेटवून एक राऊंड मारतो आपण शेतात. आणि तो हेंडगा इतका मोठा करायचा 2 साईडने आपण गावापर्यंत तो असं पळत जाऊन गावात सगळ्यांनी आणून एका मंदिराच्या पुढे आपण ते हेंडग्याची एक होळी करतो. जसं आपण ह्याला जे करतो शिमग्याच्या होळीला तसं एक आपण ह्या हेंडग्याची होळी करून एक प्रोत्साहन मिळावं. पिकाला गरमी हे प्रथा पूर्वीपासून आहे. आणि थंडी पण कमी होते ना. थंडी पण त्याच्यापासून थंडीचं पण कमी होणार. हेंडग्याचा प्रथा आपण हे करून आणि गावात आपण घेऊन जातो. ओम सहना ववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विना वदीतमस्तु मा विद्वेषावहै. ओम शांती शांती शांती. लक्ष्मी रमण गोविंद. महालक्ष्मी माता की जय. पाणी द्या थोडं. पाणी नमस्कार, माझं नाव कल्याणी तात्यासाहेब देशमुख, राहणार पाकरसंगी, जिल्हा लातूर. सर्वांना सर्वप्रथम वेळामोशाच्या हार्दिक शुभेच्छा. वेळामोशा हा सण ॲक्च्युली विशेषतः लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि काही सोलापूर जिल्ह्यामध्ये पण काही ठिकाणी साजरा केला जातो. आणि जेणेकरून शेतकऱ्यांसाठी हा कृषी उत्सवच आहे. आणि जिथे शेतकरी तुम्ही बघू शकता याचा कोप करून आणि ते लक्ष्मी मातेची स्थापना केली जाते, त्याची पूजा केली जाते आणि शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा सण असतो. आणि त्याच्यामधून लक्ष्मी मातेचे म्हणजे काळे आईचे आभार मानले जातात. आणि विशेषतः जेवणासाठी आंबील, भजी आणि गव्हाची खीर हे पदार्थ असतात. वनभोजन होतं आणि रानमेवा खायला भेटतो. आणि हे जेणेकरून काळ्या आईचे आभार मानण्यासाठी शेतकरी हा करतो. ह्या पूजेने आपण काळ्या आईचे आभार मानतो. आणि हा सण वर्षातून एकदाच होतो जो मार्गशीर्ष महिन्यात येतो. आणि ह्या सणाची आम्ही नेहमी आतुरतेने वाट पाहत असतो, जेणेकरून आमचे मित्रमैत्रिणी त्यांना बोलवण्यात येतो पाहुणे आम्ही त्यांचं स्वागत करतो. आणि ह्या निमित्ताने वर्षभर जी पूजा होते, कारण की आपण वर्षभर येणारं पीक हे याच्यासाठी आपण काळ्या आईला धन्यवाद करतो आणि समृद्धी आयु वर्षभर राहण्यासाठी